नवीन उपपत्ती आहे, शिकायचं आहे आपल्याला अध्ययन संक्रमणाची पुढील उपपत्ती, ती आहे ध्येयनिष्ठ कृती उपपत्ती. याला हेतू निश्चित म्हणू शकता किंवा यामध्ये तुम्ही आदर्शवादी उपपत्ती असं नाव घेऊ शकता. ठीक आहे, हेतुपूर्वक उपपत्ती म्हणा, ध्येयनिष्ठ उपपत्ती म्हणा. मग ही कोणी मांडली होती? तर यांच्यावरती वारंवार प्रश्न आहेत. विल्यम बॅगले म्हणतात, विल्यम बॅगले यांनी ध्येयनिष्ठ कृती उपपत्ती मांडले. एक लक्षात ठेवा, अध्ययनाचं संक्रमणाबाबत आपण या उपपत्त्या पाहतोय. अगोदर आपण 3 उपपत्त्या पाहिल्या होत्या, आणखीन आज हे 4 आणि 1 5 असे 2 उपपत्त्या आणखीन पाहायचं आणि त्यानंतर या घटकावरती प्रश्न कसे असतात असे जवळपास 19 प्रश्न आपल्याला आज सोडवायचे आहेत. क्लिअर? आता ही जी ध्येयनिष्ठ होती, या शब्दाची जर फोड केली तर काहीतरी आपल्याला एक हेतुपूर्वक किंवा ध्येयाला धरून अध्ययन असायला पाहिजेत, असं यांचं म्हणणं होतं. काय म्हणतात? ध्येय जर निश्चित असेल, एखादा गोल किंवा एखादा एम जर निश्चित असेल तुमचा, तर या ठिकाणी ध्येय जर निश्चित असेल तर ती कृती प्रभावी ठरते आणि त्याच्यामुळे हे अध्ययन संक्रमण घडत असतं. तुमचा हेतू किंवा उद्दिष्ट हा निश्चित असायला पाहिजे की कुठलंही घटक जेव्हा तुम्ही शिकताय किंवा आता तुम्ही टीईटी पास होणे हा तुमच्यासाठीचा हेतू आहे, काहीतरी ध्येय आहे. आणि मग या ध्येयापोटी तुम्ही जे काही कृती करताय, या कृतीतूनच अध्ययनाचं संक्रमण घडणार आहे. या उपपत्तीचा किंवा जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शिक्षक म्हणून जॉईन व्हाल किंवा बरेच जण शिक्षक म्हणून आहेत ते काय करू शकतात, ही उपपत्ती शिकल्यानंतर आपल्याला ही एक संकल्पना लक्षात आली की विद्यार्थ्यासाठी ध्येयनिष्ठ असणे गरजेचं आहे. कुठलंही अध्ययन करत असताना हेतुपूर्वक झालं पाहिजे, काहीतरी एम असला पाहिजे त्याच्या मागे. शिक्षण कसं असायला पाहिजे? उद्देशपूर्ण असायला पाहिजे, हेतुपूर्ण असायला पाहिजे, योजनाबद्ध असलं पाहिजे. कुठलंही शिक्षण शिकवत असताना त्याच्या मागे काहीतरी हेतू असायला पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे, तर ते शिक्षण व्यवस्थितपणे होतं. नियोजन करतो बघा आपण प्रत्येक वर्षी अध्यापन करण्याच्या अगोदर वार्षिक नियोजन असतं, घटक नियोजन बनवतो आपण, त्यानंतर आपण दैनंदिन टाचण काढत असतो की आज मला काय शिकवायचं, ते घटक काय शिकवायचंय. आणि इव्हन आपल्याला ज्यावेळेस पुस्तक दिलं जातं, कुठलंही आपण जेव्हा शिक्षक म्हणून जाल किंवा शिक्षक म्हणून शिकवत असता, त्या प्रत्येक घटकाला एक अध्ययन निष्पत्ती नावाचं एक संकल्पना असते. बऱ्याच जणाला याची जाणीव माहिती असेल किंवा नसेल माहित नाही, पण सरकारने काय केलेलं आहे की एखादा घटक जेव्हा आपण कुठल्याही विषयाचं घ्या, फॉर एक्झाम्पल मराठीचं घ्या किंवा विज्ञान घ्या किंवा इतिहास घ्या, गणित घ्या, तुम्हाला तो घटक शिकवत असताना त्या घटकामधून तुम्हाला काय हस्तगत करायचंय, काय निष्पत्ती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचे, त्याच्यातून काय आउटकम पाहिजेत, ज्याला लर्निंग आउटकम आपण म्हणतो. म्हणजे तो घटक शिकला म्हणजे विद्यार्थ्याला त्यातून काय शिकवायचंय आपल्याला हे निश्चित ठरवलेलं आहे. मग काय होतं की शिक्षण हा उद्देशपूर्ण असायला पाहिजे, हेतुपूर्ण असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक धडा उगं शिकवायचंय, काहीतरी त्याला लिहायला वाचायला शिकवायचं म्हणून शिक्षण देत नाही, तर त्याचा एक चांगला व्यवस्थित समाजातला एक चांगला नागरिक बनायला पाहिजेत, हा सगळ्यात मोठा हेतू असतो. शिक्षणाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करता यायला पाहिजेत, असा एक काही हेतू आपला असतो. शेवटी शाळा ही एक समाजाची प्रतिकृती आहे, छोटीशी. ठीक आहे, एक भाग आहे. मग काय होतं की शिक्षण इथं ध्येयनिष्ठ असायला पाहिजे. जर ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण घडतं. अशी ही अध्ययन संक्रमणाची उपपत्ती विल्यम बॅगले यांनी ही अध्ययन संक्रमणाची उपपत्ती मांडलेली आहे. त्याच्यातून ध्येयनिष्ठ असायला पाहिजेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याचं मुख्य तत्व म्हणजे काय आहे? मुख्य म्हणजे हे मांडण्याच्या मागचं काय तत्व होतं, तर इथून काय सांगायचं त्यांना की प्रभावी संक्रमण कधी घडतं, तर प्रभावी संक्रमण घडण्यासाठी ध्येय महत्वाचा असतो. ठीक आहे, ध्येयाला कृतीची जोड दिली पाहिजे, विचार तसे असायला पाहिजे, संकल्पना क्लिअर झाल्या तर त्या ठिकाणी प्रभावीपणे संक्रमण घडेल त्या ज्ञानाचा, त्या शिक्षणाचा. हे ह्याच्यातून त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञान शिकवताना जर एखादं ध्येय निश्चित असेल, म्हणजे शिक्षण घेत असताना किंवा ज्ञान शिकवत असताना जर ध्येय निश्चित असेल तर ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत सहजपणे वापरता येतं. ठीक आहे, ध्येय निश्चित असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे आपल्याला या थेअरीज मधून. दुसरं म्हणजे शिकण्याची प्रेरणा ही उद्देशामुळेच मिळत असते, उद्देशामुळे ही शिकण्याची प्रेरणा वाढते. तुम्हाला प्रेरणा आहे की टीईटी पास व्हायचं, हे तुमच्यासाठी तुम्ही हेतू बनवलेला आहे, पासच व्हायचं ही तुमच्यासाठी प्रेरणा आहे. मग तुम्ही त्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही जिद्दीने अभ्यास करताय, व्हिडिओ पाहताय, लेक्चर घेताय.
हे सगळं कशामुळे होतं, तर या ठिकाणी हेतू उद्दिष्ट क्लिअर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा पण मिळेल. एकंदरीत ह्या ध्येयनिष्ठ उपपत्तीमध्ये एम, गोल ही कृती खूप महत्वाची आहे. ओके, पुढे आपल्याला आणखीन ह्याच्याविषयी जर समजून घ्यायचं असेल तर ह्याचं उदाहरण आपण बघूयात, आणखीन तुम्हाला चांगलं वाटेल. या ठिकाणी ध्येयनिष्ठ उपपत्तीचे पहिलं म्हणजे गणिती प्रमाण आणि टक्केवारी. हे जर आपण शिकलं, ह्याचं उद्देश काय आहे गणिताचं, गणितीय प्रमाण आणि टक्केवारी शिकवण्याचं, तर विद्यार्थ्याला जेव्हा गणितीय आपण प्रमाण आणि टक्केवारी सारखं आपण जेव्हा शिकवतो, गुणोत्तर आणि प्रमाण, त्यावेळेस ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे या ठिकाणी बाजारात सवलत कशी मोजायची. म्हणजे एखाद्या साडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती टक्के डिस्काउंट भेटायला पाहिजेत, 10% दिलं तर किती आपल्याला किंमत येईल, मूळ किमतीवरती किती टक्के डिस्काउंट असायला पाहिजेत. हा जेव्हा आपण बाजारात त्याचा व्यवहार वापरत असतो, शेकडेवारी टक्केवारी जेव्हा आपण काढत असतो, आपलं पुस्तक 349ला आहे परंतु आपण 35-40% डिस्काउंटने विद्यार्थ्यांना देतोय, म्हणजे जवळपास 245 रुपयाला आपल्याला पुस्तक त्या ठिकाणी बाजारात पडेल. हे कशावरून तुमच्या लक्षात आलं, फक्त गणितीय पुस्तकी शिकून नाही तर त्याचा व्यवहारात वापर पण तुम्ही केला. ठीक आहे, आता काय होतं मग याचं संक्रमण काय होतं, व्यवहारात उपयोग झालेला दिसतो. या ठिकाणी भाषा शुद्ध लेखन जर असेल, म्हणजे शुद्ध लेखनाची सवय असेल, ठीक आहे, ग्रामॅटिकली, तर मग त्यावेळेस काय होतं, त्याचा उद्देश काय असतो की निबंध स्पर्धेत भाग घेणे. निबंध स्पर्धेत भाग घेणे हा उद्देश असतो, ते भाषा शुद्ध लेखन करण्याचा, भाषा शुद्ध लेखन, काना मात्रा उकार कुठं चुकतंय का हे बघितलं तर, आणि त्याचा व्यावसायिक सादरीकरणात सुद्धा उपयोग होतो. पुढे चालून एखादा लेख लिहिण्यासाठी उपयोग होऊ शकतो. या पद्धतीने या ठिकाणी संक्रमण घडत असतं. याच्यासाठी महत्वाचं आहे या ठिकाणी उद्दिष्ट किंवा ध्येय काय आहे, त्या शिकण्यामागे ध्येय असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे काय आहे त्याचं वैशिष्ट्य बघू आपण. या संक्रमण उपपत्तीचे ध्येयनिष्ठ संक्रमणाचे या ठिकाणी उद्दिष्ट काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, तर अध्ययन हे ध्येयाभिमुख असलं पाहिजे. आता बोर होतंय, सेम सेंटेन्स पुन्हा येतंय. अध्ययन कसं असायला पाहिजे, सहेतुक असायला पाहिजेत, ध्येयनिष्ठ असायला पाहिजेत. ठीक आहे, तेव्हा ते आदर्शवादी होईल. केवळ ज्ञान नव्हे तर त्याचा उपयोग आणि उद्दिष्ट ठरलेले असायला पाहिजेत. पोपटपंची करून फक्त या ठिकाणी अध्ययन संक्रमण घडणारच नाहीये. त्याला काय होतंय की त्याला व्यवहारात उपयोग, त्याचं उद्दिष्ट लक्षात आलं पाहिजेत. का शिकतोय आपण, का शिकवायचंय आपण विद्यार्थ्यांना. ठीक आहे, उदात्त उद्दिष्ट असायला पाहिजे. कृती आणि मूल्यांची त्याला जोड दिली पाहिजे. जे काही शिक्षण किंवा अध्ययन घडतं त्याला या ठिकाणी कृतीची आणि मूल्यांची जोड दिली पाहिजेत. ठीक आहे, ज्ञान व्यवहारात उतरते आणि व्यवहार क्षमतेत रूपांतरण होते. उद्या चालून तो एखादा चांगला बिझनेस करेल, एक व्यावहारिक होईल, व्यावहारिक माणूस बनून त्या ठिकाणी येईल. म्हणजे या ठिकाणी हे सगळ्यात मोठं आहे की ध्येयनिष्ठ आपण ध्येय ठरवलं, हेतू ठरवलं तर त्याचं रूपांतरण किंवा त्याचं संक्रमण अधिक व्यवस्थितपणे होईल पुढं. ठीक आहे, अशी ही ध्येयनिष्ठ विल्यम बॅगली यांची ही उपपत्ती आहे. मग आणखीन आपल्याला काय म्हणता येईल, शिक्षणात त्याचा उपयोग काय होतो या उपपत्तीचा, तर शिक्षकाने शिकवण्याआधी उद्दिष्ट ठरवायला पाहिजेत. बघा आपल्याला या ठिकाणी हार्वर्डची पंचपदी वापरत असताना सुरुवातीला आपल्याला प्रस्तावना, हेतू कथन नावाचा त्याच्यानंतर एक येत होता पॉइंट. हेतू कथन काय व्हायचं की त्या घटकातून आपल्याला काय शिकवायचं ते हेतू तेथून आपण विद्यार्थ्याच्या तोंडून आपण काढून घ्यायचे प्रस्तावना करून. म्हणजे आपण तो घटक शिकवत असताना आपल्याला काय हेतू आहे, आपलं अध्ययन निष्पत्ती त्याच्याकडून काय घ्यायची ते आपल्याला ठरवलं पाहिजे. उद्दिष्ट ठरवता येणे हे महत्व आहे त्याचं. शिक्षण परिस्थितीजन्य आणि जीवनाशी सुसंगत असायला पाहिजेत. फक्त पुस्तक हे फक्त ज्ञानापुरतं मर्यादित नाही तर प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असायला पाहिजेत. तुम्हाला लक्षात येत असेल की ज्या वेळेस त्या विद्यार्थ्याच्या पूर्व जीवनाशी किंवा पूर्व ज्ञानाशी जर ते संलग्न असेल शिक्षण, तर त्या ठिकाणी विद्यार्थी त्या शिक्षणामध्ये इंटरेस्ट दाखवतात. त्यांना त्याच्या व्यावहारिक जीवनाशी तिथं जोडता आलं पाहिजे. शिक्षणाला या ठिकाणी जीवनाशी संबंध तिथं जोडता आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी ते शिक्षण प्रभावी ठरतं आणि त्याचे परिणाम खूप लॉंग टर्म साठी असतात, चिरकाळ टिकणारे असतात. ठीक आहे, हे आपल्याला इथं फायदा होताना दिसतो शैक्षणिक मध्ये. उदाहरण, प्रकल्प, समस्या आधारित शिक्षण हे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून शिकत असताना त्यांना प्रॅक्टिकली शिक्षण इथं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग होते. हे एक फायदा होईल. ध्येय ठरवून दिल्यास संक्रमण हे सुलभ होतं. ध्येय निश्चित असेल तर संक्रमण सुलभ होतं. बॅगलेंच्या मतानुसार काय, ध्येय असल्याशिवाय अध्ययन अपूर्ण असतं. बॅगले हे एक महत्वाचं सेंटेन्स आहे आपल्यासाठी. विल्यम बॅगली काय म्हणतात, ज्यातला ध्येयच नाहीये,
ध्येय नसेल तर या ठिकाणी अध्ययनच होणार नाही. अध्ययन हे अपूर्ण असेल. ध्येयाशिवाय या ठिकाणी अध्ययन घडणार नाही. ध्येय हे हेतुपूर्वक असतं, उद्दिष्टाशिवाय या ठिकाणी घडत नाही, असं विल्यम बॅगली यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. ध्येय, कृती, तत्वज्ञान यांच्या एकत्रित वापराने शिक्षण कसं बनतं, म्हणजे ध्येय असेल, कृती असेल आणि त्याला तत्वज्ञानाची जर जोड असेल तर ते शिक्षण व्यवहारी आणि संक्रमणक्षम होईल. एक व्यावहारिक होईल, त्या शिक्षणाला व्यावहारिक भेटेल आणि संक्रमण पण घडून येईल. असं एकंदरीत या ध्येयनिष्ठ उपपत्तीचं शैक्षणिक महत्व आपल्याला सांगता येईल. आता काय होईल की ज्या वेळेस आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल, पहिली तर गोष्ट मॅक्सिमम प्रश्न कुठं आहे ते अध्ययन संक्रमणावरती, तर अध्ययनाचे संक्रमण ही उपपत्ती कुणी मांडली याच्यावरती येईल. दुसरं म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या उपपत्तीचे, यावरती प्रश्न येईल. शैक्षणिक उपयोग एखाद्या वेळेस विचारलं, हे तुम्ही पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही. याला तुम्ही या ठिकाणी उपयोजनात्मक स्वरूपाचे प्रश्न असतात, मी दिलेल्या सेंटेन्स मधूनच येईल असं नाहीये, पण त्याला अर्थ जर तुम्हाला लक्षात आला, ध्येय किंवा हेतू किंवा आदर्शवादी शिक्षण पद्धती त्याला म्हणलं तरी चालेल, अशा पद्धतीची ती उपपत्ती आपल्याला लक्षात आली म्हणजे टेन्शन गेला. आता पुढची आणि सर्वात शेवटची संक्रमणाची उपपत्ती आहे, ज्याला म्हणतो द्विभागीय संक्रमण उपपत्ती. द्विभागीय संक्रमण उपपत्ती, अध्ययन संक्रमणाची हे सर्वात शेवटची उपपत्ती आहे. कोणाची उपपत्ती आहे? डॉक्टर गोपाल स्वामी यांची ही उपपत्ती आहे. त्यांनी हा एक प्रयोग केला होता. द्विभागीय, पहिले या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. दोन विभागात डिवाइड होणे किंवा दोन भाग. द्विभाग म्हणजे काय? दोन भाग. दोन भागाचं संक्रमण काय आहे तर हे आपल्याला थोडंसं समजून घेऊयात. त्यांचा गोपाल स्वामी यांचा आरसा आणि चांदणीचा एक प्रसिद्ध प्रयोग आहे. वारंवार डीएडला असताना आम्हाला फक्त एक सेंटेन्स अध्ययन संक्रमणाची उपपत्ती असायची आणि फडके प्रकाशन वाचायचं आम्ही. तर त्या ठिकाणी फक्त एकच सांगितलेलं असायचं की गोपाल स्वामी यांचा आरसा आणि चांदणीचा प्रयोग आहे. आता त्यावेळेस ह्याचा काहीच अर्थ आम्हाला लागलेला नव्हता. नेमकं त्यांना काय सांगायचं हेच कळायचं नाही आम्हाला. तर यामध्ये आरसा आणि चांदणीचा प्रयोग म्हणजे काय? त्याने आरशात चांदण्या बघितल्या तर आकाशातले, असा काय प्रयोग आहे? मग या ठिकाणी आम्हाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हा जो आरसा आणि चांदणीचा प्रयोग होता, ऍक्च्युली या ठिकाणी हा सेकंड पार्ट आहे आपला अध्ययन संक्रमणाचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी एका कागदावरती, कोऱ्या कागदावरती चांदणी काढली होती, स्टार काढलेला होता. ठीक आहे. एक चांदणी काढलेली आहे आणि त्यांनी दुसऱ्या बाजूला आरसा ठेवला, एका बाजूला त्यांनी अशी चांदणी ठेवली आणि समोर आरसा ठेवला. मग काय होतं आपल्याला माहिती आहे, आपला चेहरा ज्या वेळेस आपण आरशामध्ये बघतो आपल्याला रिफ्लेक्शन आपला तिथं दिसतो. मग यांनी काय केलं की त्या चांदणीवरती जे आरशात दिसणारी जी चांदणी आहे त्यावरती गिरवण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे जो आकार येतो चांदणीचा आरशातला त्याच्यावरती आपल्या हाताने त्या ठिकाणी गिरवण्याचा त्यांनी प्रयोग केला. पहिल्यांदा एका उजव्या हाताने केला, नंतर डाव्या हाताने ते गिरवता येतं का हे पाहिलं. असा हा प्रयोग होता आणि त्याला आरसा आणि चांदणीचा हा प्रयोग म्हणतात. आणि ऍक्च्युली ही द्विभागीय संक्रमण उपपत्ती आहे ना, आपल्या शारीरिक कौशल्याशी संबंधित आहे, शारीरिक भागाशी संबंधित आहे. कारण आपले जे काही शारीरिक अवयव आहेत यांचा इथं उपयोग होतो या द्विभागीय संक्रमणामध्ये. मग त्यांचा हा प्रयोग काय होता की एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचं संक्रमण करता येतं. म्हणजे काय, जर मी उजव्या हाताने लिहिलं आणि काही दिवस जर मी डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न केला, सुरुवातीला तो मला प्रयत्न येणार नाही, परंतु काही काळानंतर मी माझा या ठिकाणी उजव्या हाताचं जे कौशल्य होतं, मी उजव्या हाताने आतापर्यंत शिकलेलं आहे क काढणे असं सरळ शिकतो, परंतु मी ज्यावेळेस डाव्या हाताने सुरुवातीला काढायचा प्रयत्न करेल, होऊ शकतं की सुरुवातीला मला हे जमणार नाही, परंतु कालांतराने त्याचा मला सराव झाला तर ती गोष्ट मी हस्तगत करू शकतो. म्हणजे उजव्या हाताचं कौशल्य हे माझ्या डाव्या हाताला आलेलं आहे. म्हणजे एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे हे तंत्राचं संक्रमण होणे, अशी ही द्विभागीय संक्रमण उपपत्ती होती. तुम्हाला तो 3 इडियट्स मधला प्रोफेसर लक्षात येतोय का? त्या ठिकाणी त्याच्याकडे जे कौशल्य होतं, दोन हाताने गणित मॅथ्स सॉल्व्ह करायचे,
लवकर सोडवण्याचं. मग त्याच्याकडे ते दोन कौशल्य होते की एक उजव्या हाताचं डाव्या हाताचं त्याने कौशल्य हस्तगत केलेलं आहे. आता ह्याचा हेतू काय तुम्ही म्हणाल, ह्याची काय गरज होती, का बाबा ह्याने या गोपाल स्वामींनी मांडलेलं आहे आरसा आणि चांदणी? एका हाताने चालत नाही का काम? एका हाताने चालणार नाही का? फक्त हातच नाही तर त्यांनी पायाचंही सांगितलेलं आहे. आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवांचं एकाचं कौशल्य दुसऱ्याला येणं असं ही द्विभागीय संक्रमण आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की कदाचित पुढे चालून किंवा भविष्यामध्ये कधी अशी वेळ येऊ नये, पण समजा अपंगत्व आला आणि आपला उजवा हातच या ठिकाणी कामातून गेला, मग आपण शिकलेलं जे कौशल्य आहे त्यावेळेस तिथं उपयोगात येईल, महत्वाचं ठरेल त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं होतं, उजव्या आणि म्हणजे एकंदरीत उजव्या हाताचं किंवा आपल्या एका हाताचं संक्रमण दुसऱ्या हाताकडे वळणे किंवा एका अवयवाचं काम दुसऱ्या अवयवाला सुद्धा यायला पाहिजेत अशा परिस्थितीमध्ये. म्हणून या प्रकारचे त्यांनी ही सिद्धांत मांडलेला होता द्विभागीय, आणि त्याच्यासाठी हा प्रसिद्ध प्रयोग होता त्यांचा आरसा आणि चांदणीचा प्रयोग. ठीक आहे, आणखीन याच्याविषयी बघूयात. काय म्हणले, एका शरीराच्या एका बाजूने शिकलेले कौशल्य दुसऱ्या बाजूने वापरणे किंवा आत्मसात करणे. ठीक आहे, जसं मी हाताचं उदाहरण घेतलं तसं कुठल्याही आपल्या शरीराच्या अवयवाचा उपयोग दुसरीकडे करता येणं म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. मुख्यतः ह्याच्यात काय विषय दिलेला आहे की शारीरिक आणि स्नायूंच्या समन्वयाशी ही संबंधित उपपत्ती आहे. आपले जे काही शारीरिक अवयव आहेत, स्नायू आहेत, त्याच्याशी संबंधित ही द्विभागीय संक्रमण उपपत्ती आहे. याला द्विपक्षीय अधिगम संक्रमण असंही नाव आहे. द्विपक्षीय जरी हे शब्द बदलून आलं तरी तिथं गोंधळून जाऊ नका. शेवटी द्वि आलं म्हणजे दोन आलं आणि तिथं गोपाल स्वामी येणारच. ठीक आहे, हा विरु सहस्त्रबुद्धे. ठीक आहे, हा तर यामध्ये द्विभागीय संक्रमणामध्ये काही अवघड तुम्हाला वाटतं का? फक्त दोन कौशल्य आपल्या दोन शरीराचं एकाकडून दुसरीकडे ज्ञान येणे म्हणजे संक्रमण, असं त्यांनी द्विभागीय संक्रमण उपपत्ती मांडलेले. कोणाचे आहे? गोपाल स्वामींचे आहे. आरसा आणि चांदणीचा प्रयोग आहे. शारीरिक आणि स्नायूच्या संबंधित ही उपपत्ती आहे. एवढं बोलून मी थांबणार नाहीये, थोडंसं याचे उदाहरणं पण घेतो, आणखीन तुम्हाला चांगलं लक्षात येईल. उदाहरणाशिवाय तुम्हाला अंडरस्टँड जास्त होणार नाहीये, ह्याच्यासाठी आपल्याला उदाहरणं पाहणं गरजेचं आहे. उदाहरणात आता हे तर आपण पाहिलं की उजव्या हाताने लिहिलं आणि ते संक्रमण आपण डाव्या हाताने शिकलं आणि डाव्या हाताला ते ज्ञान आलं, उजव्या हाताचं डाव्या हाताला. मग काय होतं, सुरुवातीला अडचण येते, परंतु सराव जर केलं तर ते सुलभ होऊन जातं. मग असंच आहे, उजव्या हाताने बॅडमिंटन खेळणे आणि डाव्या हाताने खेळणे. उजव्या हाताने बॅडमिंटनचा सराव केला आणि नंतर डाव्या हाताने आपल्याला यायला पाहिजे. मग ह्याच्यात काय होतं, मुख्य कौशल्य डाव्या बाजूनं सुद्धा वापरता येतील. दुसरं, एका पायाने सायकलचं पायंडलिंग करणे, दुसऱ्या पायाने करणे म्हणजे एका पायाने पायंडलिंग करणे किंवा दुसऱ्या पायाने पायंडलिंग करणे. मग ह्याच्यामुळे काय सराव होणार आहे, तर शरीरात समतोल कायम करता येईल. अशी ही संक्रमणाची उपपत्ती होती, द्विभागीय संक्रमण उपपत्ती. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्र्यंबकेश्वर इथं मुलं दोन्ही हाताचा उपयोग करून गणित सोडवतात. व्हेरी गुड. असेल, सराव असायला पाहिजेत. आता ह्याचा अर्थ डायरेक्ट आपण प्रत्येकांना असं नाही सांगू शकत, ज्याला उजव्या हातानेच येत नाही तिथं आपण डाव्या हाताने शिकवायचा प्रयत्न केला तर उजव्याचं पण विसरून जायचं. असं नको व्हायला. ते उजव्या हाताने जेवत घरी जाऊन डाव्या हाताने येतील पालक दुसऱ्या दिवशी घरी आपल्याला. ठीक आहे, हा तर यामध्ये आपण उदाहरणं घेतलेत की द्विभागीय संक्रमणाची ही उपपत्ती आहे, आपल्या शारीरिक स्नायू अवयवांशी संबंधित आहे. ह्याचं वैशिष्ट्य काय होतं, का बरं ह्याचं उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य काय, शरीराच्या दोन्ही बाजूमध्ये समांतर अधिगम किंवा शिकणे, लर्निंग असायला पाहिजेत. शरीराच्या दोन्ही भागामध्ये या ठिकाणी समांतर पद्धतीने अध्ययन घडायला पाहिजेत. जास्त सराव असलेली बाजू दुसऱ्या बाजूला सहजतेने कौशल्य देऊ शकते. म्हणजे मला इथं उजवीकडून मी कसं शिकतो तेच मला माझा हात डावीकडून कसं शिकायचं हे सांगतं. संक्रमण सहज होतं. मोटर स्किल ह्याला म्हणतो आपण, म्हणजे शरीराशी संबंधित जे काही अवयव असतात त्याला आपण मोटर स्किल म्हणतो. पळणे, धावणे, पोहणे यासारख्या शारीरिक कौशल्य जे काही आहेत त्याला आपण मोटर स्किल म्हणतो. ह्याच्यामध्ये या उपपत्तीचा सगळ्यात जास्त उपयोग होताना दिसतो आपल्याला. ठीक आहे, मुख्यतः डावे उजवे समन्वय वाढवण्यासाठी ही उपयुक्त आहे. सर्वात शेवटचं कन्क्ल्युजन की काय महत्वाचं इथं, उजवं आणि डावं समन्वय साधण्यासाठी ही उपयुक्त आहे, असे ह्याचे वैशिष्ट्य काही होते. ठीक आहे, पुढं
हां, थोडंसं पुढं जाऊयात आपण. हां, एका हातानं टायपिंग होणारच नाही, दोन हाताचा उपयोग करावा लागेल, नाही तर टायपिंग आपण असं करू शकत नाही, दोन्ही हातानेच करावं लागेल. हाताचा पायाने जर करायचं म्हणलं तर मग कौशल्य तिथं लागू होईल. ठीक आहे, इथं हाताचाच उपयोग आहे, दोन्ही हाताचाच उपयोग केल्याशिवाय टायपिंग करता येणार नाही तिथं. मग ते बोट दाबत बसावं लागतील, मग स्टेनोची एक्झाम द्यायला पाहिजे तुम्हाला, है की नाही. आता याचा शैक्षणिक उपयोग आणि निष्कर्ष आपण फायनली काढूयात. ठीक आहे, काय आहे, विद्यार्थ्यांना दोन्ही हाताने काम करायला प्रोत्साहित करणे. एक इन जनरली याचा मोटिव्ह आहे. शैक्षणिक उपयोग कशासाठी होणार आहे, तर मुलांना दोन्ही हाताचे कौशल्य, शरीराच्या दोन्ही भागांचं या ठिकाणी वापर करता यायला पाहिजेत. हा याच्या मागचा मेन मोटिव्ह आहे द्विभागीय संक्रमण उपपत्तीचा. दुसरं म्हणजे कला असेल, क्रीडा असेल, शास्त्रीय प्रयोग असतील, हस्तकला असेल, याचा यामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसतो. खेळत असताना कधी कधी उजव्या बाजूने खेळणारा डाव्या हाताने खेळतो, किंवा उजव्या हाताने बॅटिंग करतो, डाव्या हाताने बॉलिंग करतो. म्हणजे जेवढे काही कला, क्रीडा, शास्त्रीय प्रयोग, हस्तकला याच्याशी संबंधित आहेत, यामध्ये द्विभागीय संक्रमणाचा इथं जास्त वापर होतो या उपपत्तीचा. काही वेळेस अपघात किंवा अडचणीमुळे हात किंवा पाय अकार्यक्षम झाल्यास दुसऱ्या बाजूने त्याचा उपयोग करता आला पाहिजेत. मग जर शिकलेलं कौशल्य असेल तर त्याला त्या ठिकाणी वेगळा सराव करायची आवश्यकता पडणार नाही. ठीक आहे, हे एक होऊ शकतं. विद्यार्थ्याचं शारीरिक समन्वय क्षमता, बहुपर्यायी उपयोग क्षमता वाढते याच्यामुळं. बहुपर्यायी म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय अवेलेबल आहेत. उजव्या हाताला मार लागला किंवा या ठिकाणी बोट फोडून घेतलं त्यांनी कारनामा करून, तर त्यावेळेस तो डाव्या हाताने सुद्धा लिहू शकतो, त्याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे त्याचा समन्वय साधताही येतं आणि वापरही करता येतं. अच्छा, आम्ही तर दोन हाताने असं मोबाईल टाईप करत असतो. ठीक आहे, काही जण करतात, हे होतं. त्या ठिकाणी कीबोर्डचं टायपिंगचं उदाहरण आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपयुक्त ठरतं, हे आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, शारीरिक, बौद्धिक असेल, मानसिक असेल, याच्यामध्ये सगळ्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतं. हे एकंदरीत ह्याचं शैक्षणिक उपयोग किंवा आपण निष्कर्ष आपण म्हणू शकतो. आता ओव्हरऑल आता अध्ययनाच्या संक्रमणाच्या ज्या 5 उपपत्त्या होत्या त्या सगळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. सगळ्या विषय आपण बोललेलं आहे सुरुवातीपासून. ठीक आहे, शक्तिवादीपासून या ठिकाणी द्विभागीय संक्रमणापर्यंत आपण त्यावरती डिस्कस केला. मग आता एकंदरीत संक्रमणाचे म्हणजे संक्रमण होण्याचे घटक, म्हणजे संक्रमण कुठं कुठं होतं, फायनली आपल्याला ह्याच्यावरती एक नजर मारावं लागेल. पहिली गोष्ट, मूळ आणि नवीन परिस्थितीत साम्य असायला पाहिजे तर संक्रमण इझिली होतं, हे एक थोडंसं लक्षात ठेवू. अध्ययनाचं स्वरूप कसं असायला पाहिजे, तत्वदर्शी असायला पाहिजे का यांत्रिक असायला पाहिजे, तर तत्वाला धरून असायला पाहिजेत, हेतू असायला पाहिजेत, तत्वनिष्ठ असायला पाहिजेत. ठीक आहे, पुढं अध्ययनकर्त्याची जिज्ञासा, चिकित्सक दृष्टिकोन इथं महत्वाचा ठरतो. अध्ययन करत असताना जे काही जिज्ञासा आहे त्याची चिकित्सक वृत्ती, त्याच्यामुळे संक्रमणाचे ते एक घटक ठरतात. अध्यापनातील सामान्यीकरण, उदाहरणे आणि अनुभव हे महत्वाचे ठरतात संक्रमणासाठी. जर तुम्ही विद्यार्थ्याला एखादा उदाहरण त्याच्याशी परिचयातला असेल, व्यवहारातला असेल, वापरातला असेल, तर ती संकल्पना त्याला जास्त काळासाठी टिकते. किंवा शाळेत शिकवलेला घटक त्याला जर प्रत्यक्ष व्यवहारात वापरण्यासाठी आपण बघा, कधी कधी आपल्या शाळेमध्ये स्टॉल लावत असतो आपण, नाही का. त्या ठिकाणी ते विद्यार्थी दुकानवाले बनतात. कोणी पाणीपुरी विकतं, कोणी वडापाव विकतं, कोणी चुरमुरे विकणार, काहीतरी करून त्या ठिकाणी त्याचं काय आपल्याला महत्व काय आहे ते का बरं करत असतो आपण शाळेमध्ये. त्याला हेच आहे की त्याला शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्षात वापरही करता आला पाहिजे, व्यवहारिक ज्ञान त्याला त्या ठिकाणी वापरता आलं पाहिजे. म्हणून असं आपण कौशल्य किंवा असे उपक्रम आपण वापरत असतो. मूल्य, वृत्ती, दृष्टिकोन ह्याच्यामध्ये समृद्धता येत आहे. ठीक आहे, हे एक महत्व आपल्याला सांगता येईल. पुढे आपल्याला फायनली आपल्याला काय म्हणता येईल, शिक्षकाची भूमिका, रोल ऑफ टीचर्स. इथं अध्ययन संक्रमणासाठी शिक्षकाची भूमिका म्हणजे तुमची माझी इथं भूमिका काय असायला पाहिजे, ॲज अ टीचर म्हणून आपला रोल तिथं काय असायला पाहिजे, महत्वाचं काय असायला पाहिजे. सामान्यीकरणावरती आधारित अध्यापन महत्वाचं आहे. तुम्हालाही वाटतं की नाही, शिकलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग त्यांनी करायला पाहिजे. त्याला आपण जनरलायझेशन म्हणतो, सामान्यीकरण म्हणतो. त्यानं फक्त तिथं पुस्तकापुरतं मर्यादित न राहता त्याचं प्रत्यक्ष व्यवहारात त्यानं वापर करायला पाहिजे. ह्याच्यासाठी शिक्षकांनी सामान्यीकरणावरती भर दिलं पाहिजे. ही आपली पहिली महत्वाची भूमिका आहे. दुसरं,
तुटक शिक्षण टाळून विषयांचा आंतरसंबंध स्पष्ट करणे. म्हणजे काय, आपण फक्त इतिहास हा एका दुसऱ्या राज्यातला आहे, विज्ञान दुसऱ्या राज्यातला असं न शिकवता या ठिकाणी समजा यामध्ये विज्ञानाची संकल्पना शिकवत असताना गणितीय संकल्पना तिथं कसं वापरू शकतो आपण, गणितीय आकड्यांचा वापर कसा करता येतो, ह्याचाच तिथं संबंध जोडायचंय. म्हणजे दोन विषय वेगवेगळे आहेत, तुटक आहेत असं शिकवण्यापेक्षा त्यांच्यामधला संबंध दाखवला तर विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये त्याला अध्ययनाचं संक्रमण हे सोपं होतं. ह्याचा एका ज्ञानाचा फायदा दुसऱ्या विषयामध्ये पण होतो. म्हणून शिकवत असताना तुटक शिक्षण टाळायचंय, सहसंबंध जोडायचं विषयामधला. क्लिअर? पुढं जीवनाशी नाते सांगणारी उदाहरणं दिली पाहिजेत वारंवार. जीवनाशी संबंधित उदाहरणं दिलं तर त्याला आणखीन चांगलं वाटेल, बोरिंग होणार नाही, त्याला इंटरेस्ट येईल, शाळा बुडवणार नाही तो. कारण त्याला आपलं असं वाटतं की ही शाळा म्हणजे आपलं जणू काही घरच आहे, शिक्षक म्हणजे आपले पालकच आहेत. इव्हन शिक्षकाची इमेज अशी होऊन जाते की पालकांना ते मागे टाकतात, आई वडिलाच ऐकणार नाही, पण शिक्षक जे म्हणतील ते डोळे झाकून ते मानणार. एवढी महत्वाची इथं शिक्षकाची भूमिका असते. जीवनाशी नाते सांगणारी उदाहरणं त्याला सांगायला पाहिजेत. दुसरं म्हणजे श्रमनिष्ठा, बंधुभाव असेल, स्वावलंबन असेल, समाजनिष्ठा असेल, या सगळे मूल्य त्याच्यामध्ये रुजवायचेत. श्रमाचंही महत्व सांगायचंय, ते अभ्यासातच नाही तर व्यवहारामध्ये किंवा मोठं झाल्यानंतर कष्टाला पर्याय नसतो, मेहनतीला काही पर्याय नसतो, शॉर्टकट नसतो, हे सांगायला पाहिजेत. बंधुभाव पाळता आलं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजेत, समाजनिष्ठा बाळगली पाहिजे, हे सगळे मूल्य रुजवायचे. मंद बुद्धीच्या मुलांसाठी तत्व विश्लेषण शिकवणे. म्हणजे जे मंद बुद्धीचे असतील किंवा थोडंसं मंद गतीचे असतील, ज्यांचा IQ 79च्या खाली आहे असे मंद बुद्धी म्हणतो आपण, अशा विद्यार्थ्यांना आपल्याला ते तत्व थोडंसं विश्लेषणातून शिकवायला पाहिजेत. म्हणजे ज्या इतर मुलांना स्पष्टीकरणाची गरज नाही भासत त्या ठिकाणी आपण सरळ त्यांना सांगितलं की यामध्ये 2 + 2 = 4 होतात. पण जर या ठिकाणी थोडंसं मंद बुद्धीचे असेल तर आपण त्याला असे उदाहरणं देऊ शकतो की बाबा इथं 2 झाडं आहेत किंवा 2 पेरू आहेत, मग असे 2 आणि 2 मिळून किती होतील, किंवा 2 चॉकलेट आणि 2 चॉकलेट मिळून किती होतील, मोजायला लावणे. 2 + 1 3 झाले, 3 + 1 म्हणजे 4 झाले. असे संकल्पना आपण त्याला थोडंसं विश्लेषणातून सांगायचं. ठीक आहे. पुढं म्हणजे आता हे मी मनाने नाही सांगत बरं का, पुस्तकात आपल्याला हे शिकायचंय. एक महत्व आहे संक्रमण उपपत्तींचं, म्हणून आपण सांगतो इथं. उपक्रम, कृती, चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम हे समाजाशी जोडतात, म्हणूनच आपण वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. जयंत्या, पुण्यतिथ्या, राष्ट्रीय सण आपण याच्यासाठी साजरं करत असतो, कारण त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कुठंतरी समाजातला एक नागरिक म्हणून आपल्याला घडवायचंय. ठीक आहे? क्लिअर? हा, आता थोडंसं आपल्याला आणखीन एक शेवटचे बाब म्हणजे समारोप बघूयात. काय आहे समारोप? ओव्हरऑल या टॉपिकचा समारोप आहे द एंड. अध्ययन संक्रमण ही शिक्षणाचा आत्मा आहे असं म्हणायचं आपल्याला. काय म्हणायचंय? अध्ययनाचं संक्रमण. इथं संक्रमण फक्त ही छोटीशी संकल्पना वाटते फक्त 1-2 मार्कापुरती, पण हे शिक्षणाचा आत्मा का म्हणतात? कारण इथं व्यक्ती घडवतो आपण, शिक्षणातून एक नागरिक, उत्तम नागरिक घडवतो आपण. कधी सक्सेस होतो? ज्यावेळेस आपला विद्यार्थी बिघडणार नाही किंवा वाम मार्गाला लागणार नाही. जरी त्याला नोकरी नाही लागली, जरी तो या ठिकाणी पाणीपुरी विकू द्या किंवा नारळ पाणी विकू द्या, पण एक चांगला सजग नागरिक जर बनला तर आपलं शिक्षण त्या ठिकाणी कुठंतरी सार्थक झालं असं म्हणू शकतो आपण. आपलं अध्यापन सार्थक झालं. इथं काय म्हणून ह्याच्यासाठी शिक्षणाचा ह्याला आत्मा म्हणता येईल अध्ययन संक्रमणाला. हे शिक्षणाला व्यावहारिक, उपयुक्त आणि अर्थपूर्ण बनवतो. ठीक आहे? व्यावहारिक बनवतो, शिक्षणाला उपयुक्त बनवतो, जीवनाशी संबंधित आहे. संक्रमणाचा अभाव म्हणजे शिक्षणाचा निष्फळपणा. जर ते शिक्षण काय कामाचं आहे, 100% घेतलं पण माणसाला माणूस म्हणून त्याला बोलता येत नसेल आणि एखादा दुसरा मित्र बनवता येत नसेल तर त्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आहे? जर आई वडिलाशी उद्धट भाषा वापरतात आणि इकडे 100% मार्क घेतले, मग त्याचा काय उपयोग होणार आहे? किंवा या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष परीक्षेत मार्क घेतले 90-100, पण दुकानातलं सामान घेताना त्याचे तू मय होते, तिथं गणित करता येत नसेल, मग त्या शिक्षणाला अर्थ आहे का? न शिकलेला अंगुठाछाप माणूस त्याच्यापेक्षा लवकर गणित सोडवेल. म्हणजे जर संक्रमण होतच नसेल, त्याला काय म्हणतो आपण? संक्रमणाचा अभाव झालाय. फक्त पोपटपंचीने त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. ह्या शिक्षणाचा अभाव म्हणजे संक्रमणाचा अभाव म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे. तिथं तुटवडा आहे. ठीक आहे? पुढं
शिक्षक, अभ्यासक्रम, पद्धती यांचं नियोजन संकलनामुळे काय होतं, सुलभ होतं. आपल्याला अध्यापन करत असताना, अभ्यासक्रम रचना करत असताना, अध्यापनाची पद्धती वापरत असताना, या ठिकाणी नियोजन करत असताना या संक्रमण उपपत्तींचाही उपयोग होतो, संक्रमणाचाही इथं फायदा होतो. एकंदरीत हा आपला समारोप आहे. आता इतकी घाई लागलेली असते दीप्ती मॅम, घ्या ना, घेणारच आहे मी, ठीक आहे, घेणारच आहे. PYQ आपण घेणारच आहेत, ठीक आहे. चांगला उतावळेपणा आपला चांगला कामाचा नसतो एवढा जास्त. मला माहिती आपल्याकडे वेळ कमी आहे आणि सगळ्याच जणांना या ठिकाणी आपल्याला सामावून घेऊन जायचंय, सर्व समावेशित शिक्षण घेऊन जायचंय. मी तुम्हाला अंडरस्टँड होईल या भाषेत आपण सांगतोय की आपण या टॉपिकमध्ये आता अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन संक्रमणाचे घटक पाहिले, अध्ययन संक्रमणाचे प्रकार पाहिले, अध्ययन संक्रमणाच्या 5 उपपत्त्या पाहिल्या, त्यांचे वैशिष्ट्य पाहिले, त्याचे महत्त्व पाहिले, शैक्षणिक महत्त्व पाहिले, शेवटी समारोप केला. आता आपल्याला PYQ घ्यायचंच आहे, आपला पॅटर्न ठरलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानुसार आपण जाऊयात, ठीक आहे. थोडंसं पेशन्स धरत चला. मी तुमच्यासाठी आणलेत, एकदम दर्जेदार प्रश्न आणलेत, नका काळजी करू, ठीक आहे. किधर गए क्वेश्चन, चलो. अतिघाई संकटात नाही म्हणतात, थोडंसं पेशन्स ठेवत चला, ठीक आहे. स्टडी मेथड बोलूयात आपण ह्याच्याविषयी. चला, आले तुमचे PYQ. आता काय करणार आहेत, हे प्रश्न तुम्हाला 2013ला आलेला आहे. तुम्हाला मॅक्सिमम इथं तुम्हाला जास्तीत जास्त मी तुम्हाला प्रश्न वाईज 30 सेकंद तुम्हाला वेळ देतो. 30 सेकंदात तुम्ही उत्तर दिलं तर ठीक, अदरवाईज मी एक्सप्लेन करून पुढे जाणार. चला, खूप छान शिकवतोय ना. चलो, PYQs घेतोय आपण, PYQs घेतोय, ठीक आहे. चलो, बरं, ठीक, चलो. विक्रम सर, 150ला 150 होते मला TETला. काय करायचं, पास व्हायचं आहे, शिक्षक म्हणून जॉईन आहे, TET पास आहे, CTT पास आहे, टेट झालंय, शिक्षक म्हणून जॉईन आहे, आणखीन काय पाहिजे हो मला. आणखीन इच्छा असेल तर आणखीन एक वेळेस देऊन टाकतो मी तुमच्यासाठी, ह्या वेळेस पुन्हा फॉर्म भरतो मी, ठीक आहे. वाईट नका मानत घेऊ, जस्ट आपण एन्जॉय करत करत शिकूयात, ठीक आहे. चला, आपण आता प्रश्नांच्या मार्फत थोडंसं पुढे जाऊयात. हो प्रिया मॅम, PDF देतो. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती, सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅशने मानली. सामान्यीकरणाची उपपत्ती मांडलेली आहे CH जड, पर्याय क्रमांक 1. ह्याच्यावरती काहीच बोलायचं नाही, CH जड, संपलं, ठीक आहे. इथं काय होतं, थॉर्नडाईक यांनी कुठली मांडलेली होती, थॉर्नडाईक यांची उपपत्ती कुठली होती, समान घटक होती, ठीक आहे. कुठली होती या ठिकाणी, समान घटक किंवा समान अंश म्हणतात, ठीक आहे. इथं बॅगले यांची काय होती, उद्दिष्ट किंवा हेतुपूर्वक किंवा उद्दिष्टान्वी असं म्हणू शकतो, ठीक आहे. चला, ठीक आहे, जाऊ द्या, मला लिहित बसला, आणखीन पुढे येणारच आहे. पहिल्या पर्यायाचं उत्तर काय आहे, CH जड यांचं ही सामान्यीकरणाची उपपत्ती होती. CH जड यांची सामान्यीकरण उपपत्ती होती. या स्वरूपाचे प्रश्न येतात बघा, सोपं आहे की नाही. असंच म्हणतोय असीम सर, समजून घेत चला. चलो, पुढचा प्रश्न, कसे सोपे सोपे असतात बघा प्रश्न. चलो, प्रश्न क्रमांक 2, सगळ्यांनी उत्तर द्या बरं का. हा, हेतुपूर्वक ध्येयनिष्ठ, हो, सामान्यीकरण, जनरलायझेशन त्यालाच म्हणतो आपण, ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न. चलो 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 चलो, प्रश्न 2. हो, येतो ते 2013चेच प्रश्न घेतोय मी, मनाचे घेत नाहीये. चला, घ्या, सगळ्यांनी उत्तरं द्यायचं आणि सगळ्यांनी लाईव्ह राहायचं बरं का. रोजचं परीक्षेपर्यंत तुमचं लय फायदा होणार आहे, खूप जास्त फायदा करून देणार आहे मी, ठीक आहे. चला, काय म्हणलंय बघा प्रश्न काय म्हणलेलं आहे, सायकलवर तोल सांभाळता आलं की स्कूटर चालवणे किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. याला काय म्हणायचं, संक्रमणाचे 3 प्रकार पडतात, धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण. जर फायदा होत असेल तर त्याला म्हणतो आपण धन संक्रमण, जर अडथळा निर्माण होत असेल त्याला म्हणतो ऋण, आणि ज्याला फायदा बी होणार नाही तोटाही होणार नाही त्याला म्हणतो आपण शून्य संक्रमण,
ठीक आहे, इथं फायदा होत होता, उपयोग होत होता, इथं उपयोग होतो असं दिलं. या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येतं की हे धनसंक्रमण आहे. यापैकी ना याचं काय पर्यायाचं उत्तर देऊ मी? या पर्यायाचं उत्तर काय देऊ मी? ठीक आहे, चला पुढे घेऊयात. वरीलपैकी नाहीचं मी काय उत्पत्ती काय करणार आहे? चला 2013ला पेपर 2 मध्ये आलेला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणताय ना की पेपर 2 मध्ये कसे असतात, हा पेपर 2चा प्रश्न आहे. घ्या, पेपर 2चा प्रश्न आहे. चलो बघा, 30 सेकंद झालेले आहेत. थोडंसं विकनेस वाटत होतं म्हणून चॉकलेट घेतलं. विल्यम बॅगली यांची उपपत्ती कुठली आहे? यांची उपपत्ती या ठिकाणी कुठली असणार आहे विल्यम बॅगली यांची? तर त्याला आदर्शवादी उपपत्ती असं म्हणतो. ठीक आहे, समान घटक थॉर्नडाईक, सामान्यीकरण CH इथं थॉर्नडाईक येतील. ठीक आहे, थॉर्नडाईक इथं कोण येणार आहेत? CH येणार आहेत, CH सामान्यीकरण. यांना बॅगले यांची आदर्शवादी उपपत्ती येईल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. चला पुढचं प्रश्न दिसायला मोठं जातं पण असेही प्रश्नाचं स्वरूप येतं. हे 2014चा प्रश्न आहे. घ्या, पटपट सोडवत चला, आपला वेळ खूप जास्त जातो बरं का. घ्या पुढचा प्रश्न. ध्येयवादी म्हणतात, त्याला आदर्शवादी पण म्हणतात. ठीक आहे, चलो टाइम आउट. एक असे लेक्चर आपण घ्यायचे त्याच्यानंतर फिरून बघायची तुम्हाला गरज पडणार नाही. असं लेक्चर घ्यायचे आपण कधी पण क्लिअर कट. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत विधाने सत्य आहेत, म्हणजे कुठलेही विधाने बरोबर आहेत, कुठला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. काय म्हणलंय? मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं. हे जे सुरुवातीला शक्तिवादी उपपत्ती जॉन लॉक यांनी मांडली होती ही खोटी ठरलेली, म्हणजे हिच्याबद्दल या ठिकाणी हे चुकीचं ठरेल. एका क्रियेचा सराव केला की दुसरी क्रिया सोपी होत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. का बरं? इथं सोपे होते म्हणलं तर तुम्हाला धन संक्रमण आहे, नाही म्हणलं तर ऋण संक्रमण होणार आहे. पण वाक्याला बघितलं तर एका क्रियेचा सराव केला तर दुसरीकडे होईलच असं सांगता येणार नाही. गॅरंटेड 100% आपल्याला सांगता येणार नाही. मग काय होणार आहे? दोन परिस्थितीमध्ये साम्य जेवढे अधिक तेवढं अध्ययन संक्रमण अधिक होतं. बरोबर आहे. सामान्यीकरण या ठिकाणी CH यांची उत्पत्ती. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती ही सहेतुक आणि ध्येयनिष्ठ असावी लागते. अगदी बरोबर आहे. बॅगले यांची उत्पत्ती या ठिकाणी. मग आपल्याला क आणि ड या ठिकाणी बरोबर होते. अ हा चुकीचा होता. अ चुकीचा आहे म्हणजे अ चे हे 3 पर्याय या ठिकाणी कटतात आणि आपल्याकडे राहतो पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब क ड हे पर्याय क्रमांक 2 शिल्लक राहतो आणि त्याचं उत्तर काय येतो आपला पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. एलिमिनेशन करून कधी कधी उत्तरं काढायचे. डन. पुढील प्रश्न. मी मनाने उत्तरं देत नाही, आयोगाची उत्तरं आहेत, विश्लेषण करून मी सांगतोय फक्त. चला घ्या पुढचा प्रश्न. बॅगले यांच्या उत्पत्तीवर आहे. बघा आता शिकले 2 दिवसापासून तुम्ही माझ्या सोबत आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत आणि सगळ्यांनी उत्तरं द्यायचे. सगळ्यांनी उत्तरं द्यायचे. ठीक आहे. प्रश्न 5वा.
हो मी ना मॅम, त्यामध्ये पण आपल्याला संक्रमणाबद्दलच विचारलं होतं. त्या ऍक्च्युली ते संक्रमणाबद्दल त्यांचं चुकीचं ठरलेलं होतं थेरीज. ठीक आहे, टीकास्त्र केलेले, टीका केलेली आहे, ते कुठंतरी वाटतं चुकीचं ठरतं नंतर. ठीक आहे, बघा या ठिकाणी काय म्हणलंय, पुढचा प्रश्न बघा. बॅगले यांचे अध्ययन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. ठीक आहे, आता यांची या ठिकाणी काय म्हणलंय, बॅगले यांची सहेतुक होती, उद्दिष्ट निष्ठ होती. या ठिकाणी एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढतं. पर्याय बरोबर आहे. आपली ध्येयनिष्ठा आणि हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण अवलंबून असतं. अप्रामाणिक असेल आपलं ध्येय किंवा हेतू, जर तेवढं प्रामाणिक नसेल तर तेवढं संक्रमण घडणारच नाही. म्हणजे तेवढं महत्वाचं आहे आपल्याला प्रामाणिकपणे. विचार आणि दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुक आत्मसात करता येतात. विचाराचा प्रगल्भपणा असायला पाहिजे, विचार मोठे असायला पाहिजे तर होईल. पर्याय क्रमांक 4 हे आपलं वरीलपैकी सर्व हे अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे, चला, म्हणजे या ठिकाणी याचा पर्याय 4 हे करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न. घ्या 6वा प्रश्न आहे. पेपर 1 2014 आलेला आहे. हो, चुकीचं ठरवायचं आपण. आयोग पण चुकीचं ठरवतं, आपण पण चुकीचं ठरवायचं. ठीक आहे, आयोगाच्या पुढे गेलं तर मग आपलं आयोग चुकीचं उत्तर ठरवेल. ठीक आहे, त्यामुळे आपण आयोगासोबत जाऊयात. चला 6वा प्रश्न. 19 प्रश्न सोडवायचे, लवकर लवकर उत्तर द्या. अगदी 10 मिनिटात आपल्याला मोकळं व्हायचंय. ठीक, येईल त्यावरती पण प्रश्न येईल. ठीक आहे, काय म्हणलंय बघा. प्रश्न काय आहे, चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणे टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावरती वर्गात कचरा करून निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे. ठीक आहे, कोणत्या उपपत्तीशी? समान घटकाचा संबंध नाहीये, द्विभागीय काही संबंध नाहीये, सामान्यीकरणाचा काही नाहीये. मग आपल्याला पर्याय काय उरतोय? आपल्याला पर्याय उरतो पर्याय क्रमांक 4 सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ. ह्याने काय म्हणलं की ध्येयनिष्ठ उपपत्ती, जे आता आपण ह्याच्या अगोदर पाहिलं होतं, इथं सांगितलंय आपलं ध्येयनिष्ठ आणि हेतू किती प्रामाणिक आहे याच्यावरती संक्रमण अवलंबून असतं. इथं त्यांचं ध्येय किंवा उद्दिष्ट एवढं नाहीये. इथं काय केलंय, अभ्यासात व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपलं की सर्व वर्गभर कचरा करतात. म्हणजे जिथं अभ्यासात टापटीप दाखवतात, शाळा सुटली की कचरा करून जातात, म्हणजे त्यांच्यामध्ये त्या ध्येयाला धरून प्रामाणिकपणा नाहीये. हे कशाचं वैशिष्ट्य आहे? सहेतुक किंवा ध्येयनिष्ठ उपपत्तीचं. असं आपण याचं उदाहरण आणखीन घेऊ शकतो की प्रत्यक्ष मूव्हीमध्ये रामासारखं वागणारा एक कॅरेक्टर आहे, रामाची भूमिका निभावणारा, पण प्रत्यक्षात रावणासारखी त्याची प्रवृत्ती आहे, अधर्मनीती वापरतो. म्हणजे फक्त त्या ठिकाणी त्याचं कृती ही सहेतुक आहे का, ध्येयनिष्ठ आहे का त्याची कृती? नाहीये, तो ध्येयाला धरून नाहीये, अप्रामाणिकपणे त्याने केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या चित्रपटामध्ये, सिनेमामध्ये किंवा एखाद्या सिरियलमध्ये बघणारा व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात तसंच असेल का? नाही. मग तिथं त्याचं ध्येयनिष्ठपणात कुठंतरी वेगळा असतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न. चलो 7वा प्रश्न. बरं ठीक आहे, महेश सर टाकतो. चलो हो, बेशिस्त करण्याकरता.
उषा पुणे मॅम जात आहेत, सगळ्यांची पुस्तकं जात आहेत, तुमचंही लवकरच भेटेल. ठीक आहे, आपल्याकडून गेलेलं आहे पार्सल. पोस्ट ऑफिसवाल्याकडून कोणाला लवकर पोचतात, कोणाला उशिरा पोचतात. जिल्हा जसा असेल, त्यांचा झोन असतो, त्यांचं सिटी असते, त्याच्यानुसार ते डिवाइड करत असतात. ठीक आहे, चला या प्रश्नाचं आपण उत्तर इथं पाहूयात. इथं बघा मल्टिपल चॉईस असणारा हा प्रश्नांचं उत्तर आहे. म्हणजे इथं प्रत्येक 1 से 2 या ठिकाणी नाही तर बऱ्याच घटक या ठिकाणी त्यांनी घेतलेले उदाहरणं दिलेत आणि कुठल्या उपपत्त्या लागू होतात असं विचारलंय. मग इथं बघा रमेशला हार्मोनियम वाजवता येतं म्हणून त्याने व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. ठीक आहे, म्हणजे त्याला या ठिकाणी धनसंक्रमण झालेलं आहे. 2 घटकातला समानता इथं दिसते. त्याला हार्मोनियम वाजवता आलं आणि त्याच्यामुळं तो व्हायोलिन शिकला. म्हणजे समान घटक आहे दोघातलं. म्हणजे समान घटकांची उपपत्ती जी थॉर्नडाईक यांची आहे वुडवर्थ त्यांची ही इथं लागू पडते. दुसरं म्हणजे रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली. या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला की इथं एकतर समान घटक आहे, त्याच्यानंतर धनसंक्रमण होताना दिसतं. दुसरं म्हणजे या ठिकाणी सामान्यीकरण म्हणता येतं, त्याचा उपयोग त्यानं केलेला आहे. आदर्शवादी ध्येयनिष्ठ उपपत्ती याला म्हणता येतं. पूर्णाकारवादी उपपत्ती म्हणजे पूर्ण गोष्टी इन्क्लूड करणारे, पूर्णच बाबी. परंतु अशी काही उपपत्ती आपल्याकडे इथं दिसून येत नाही सध्या तरी. ठीक आहे, एक प्रश्न आहे पुढं पूर्णाकार उपपत्तीबद्दल, तिथं आपण थोडंसं डिस्कस करू. ठीक आहे, आता इथं काय आहे याचं उत्तर आपल्याला काय यायला पाहिजे. जर 2 कॅन्सल झालं म्हणजे ब कॅन्सल झालं तर ह्याचं उत्तर येतं अ क ड पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे अ क ड हे येतं. बऱ्याच जणांना इथं चुकलं असेल. याच्या पेपर 2ला असे प्रश्न असतात, थोडंसं याची काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली असते, चेंज झालेलं असतं पॅटर्न. हे आपल्यालाही थोडंसं लक्षात यायला पाहिजेत. ठीक आहे, प्रश्न कसे विचारतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चला घ्या पुढचा प्रश्न 8वा. सुवर्णा मॅम आज बोललोय मी 2 ते 3 दिवसात यायला पाहिजेत असं मत आहे. परंतु तुम्ही ॲटलिस्ट ऑनलाईन मागवलं तर 7 दिवस तरी तुम्ही थोडंसं वेटिंगला राहायला पाहिजेत. ठीक आहे, नाहीतर लगेच मला दुसऱ्या दिवशी आज सकाळी केलं की लगेच संध्याकाळी फोन करतात पोचलं का. असं नका करू. ठीक आहे, चालेल. तुम्ही नोट्स वाचा किंवा व्हिडिओ नाही पाहिलं तरी तुम्ही नोट्स वगैरे वाचा, पुस्तक वाचलं तरी चालेल. काय म्हणतोय बघा प्रश्न, काय म्हणतोय 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश ज्ञान तंत्र कौशल्य घटक उद्दिष्ट यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. आता पहिली गोष्ट इथपर्यंत या प्रश्नाचं काही घेणं देणं नव्हतं बरं का. इथून नाही जरी वाचला असतं तरी चाललं असतं. हे फक्त आपल्याला टाइम वेस्ट केलं. इथं खरं आहे समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली एवढंच याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येतं. सगळं नाही वाचलं तरी. तर समान घटक कुणाचे आहे, अगदी सोपं आहे, थॉर्नडाईक आहे. त्यांच्यासोबत वुडवर्थ पण होते. थॉर्नडाईक आणि वुडवर्थ यांची ही समान घटक किंवा समान अंश उपपत्ती पण म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न घ्या, लवकर लवकर घ्या, लवकर लवकर घ्या. चलो टाइम अप. काय म्हणलंय, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. कुठलं विचारलंय, शक्तिवादी उपपत्तीचं विचारलेलं आहे. ठीक आहे, शक्तिवादी उपपत्ती काय म्हणते. शक्तिवादी उपपत्ती की मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. आपण बघितलं की जसं शरीराचा व्यायाम होतो तसं मानसिक प्रक्रियांचा सुद्धा व्यायाम असतो. ध्यान धारणा करून करू शकतात. या ठिकाणी जास्त विचार करून या ठिकाणी विचार क्षमता वाढवता येतात. ठीक आहे, शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते का नाही. ही उपपत्ती कशाशी संबंधित आहे. शक्तिवादी उपपत्ती हे शारीरिक नाही तर इथं मानसिक यायला पाहिजे. मानसिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगलं होतं. ही शक्तिवादी उपपत्ती जॉन लॉक यांची सांगते, ना की शारीरिक शक्ती. त्यांनी शारीरिक शक्तीविषयी बोललंच नाही, त्यांनी या ठिकाणी बोललं मानसिक शक्तींचा. ठीक आहे, पुढं अवबोध हे चुकीचं आहे.
अवबोध, अनुमान, धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. अगदी बरोबर आहे. अवबोध, लक्ष करणे, धारणा घेणे या सगळ्या बाबी कशा आहेत? व्याकरणाने अध्ययनाने घडत असतात. म्हणजे हे करेक्ट आहे. अ आणि क पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क्लिअर आहे. आता थोडंसं आणखीन पुढे जाऊयात आपण. लवकर घेऊ थोडंसं, सरांचं लेक्चर सुरू होतोय. चला काय म्हणलंय बघा. आता दोन्ही 10व्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. दोन्ही परिस्थितीमध्ये जर कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील, बघा ॲज इट इज पुन्हा सेम झालेलं आहे. आणि हे काय म्हणलेलं आहे की अध्ययन दुसऱ्या परिस्थितीमध्ये मदत करते. म्हणजे ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली, एवढाच प्रश्न होता. समान घटक उपपत्ती कोणी मांडली? तर या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक यांनी. कशी रिपीट होतात? पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी उत्तर याचं करेक्ट आहे. ओके, चला पुढील प्रश्न लवकर संपूयात, 5 मिनिटात घ्या. काय म्हणलंय? 11वा प्रश्न. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा वा प्रक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही. संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार हे घडत असते? इथं पर्याय काय दिले हे तुमच्यासाठी नवीन होतं. पर्याय हा तुमच्यासाठी प्रश्न नवीन होता. या ठिकाणी इथं काय म्हणलंय? पूर्णाकार उपपत्ती आहे. पूर्णाकार उपपत्ती. काही ठिकाणी याला या ठिकाणी समान घटक उपपत्ती म्हणून ओळखलं जातं, पण मी तसं म्हणता येणारच नाही. मला कुठंच याचा पुरावा भेटलेला नाही. पूर्णांकार उपपत्तीच कुणाची आहे? जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. काय म्हणलं? कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा, प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जीवन निर्माण होत नाही, त्याबद्दल अंतर्दृष्टीही निर्माण होत नाही, हे कोणी सांगितलेलं होतं? तर या ठिकाणी पूर्णाकार उपपत्ती असं उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न झालं. 5 मिनिटांमध्ये आपण हे सगळं उरकूयात. 7 प्रश्न राहिलेले आहेत. खालीलपैकी कोणकोणत्या घटकाचं अध्ययनातून संक्रमण होते? म्हणजे अध्ययन कुठल्या घटकांचं होतं हा प्रश्न आहे. 2016ला आलेलं आहे पेपर 1ला. मग ह्याच्यावरती ह्याचं काय उत्तर असणार आहे? विशिष्ट दृष्टिकोन आणि बंधुभाव, निष्ठा व मूल्य, ज्ञान आणि तंत्र होतं, पद्धती आणि कौशल्य, हे सगळे अध्ययनावरती परिणाम करणारे घटक आहेत. हा, पूर्णाकार उपपत्ती ही उपपत्ती आहे. मी सर्च केलं परंतु मला काही त्याचं उत्तर सापडलेलं नाहीये. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कळवा. पर्याय या ठिकाणी अ, ब, क, ड हे वरील पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक या ठिकाणी 12चं 4 हे उत्तर करेक्ट आहे. काय म्हणलंय? अध्ययनातून संक्रमण, कुठल्या घटकांच्या अध्ययनातून संक्रमण होते? या सगळ्याचं या ठिकाणी संक्रमण होतं. दृष्टिकोन, बंधुभाव, निष्ठा, मूल्य, पद्धती, कौशल्य, ज्ञान आणि तंत्र या सगळ्या बाबीचं संक्रमण घडतं. ठीक आहे, हे घटक आहेत. पुढचा प्रश्न आपला. हा बघा किती छान प्रश्न आहे. अगदी सोपे प्रश्न आहे बरं का. आता उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणाचा उपयोग करून कोणी प्रयोग केला? तर डॉक्टर गोपाल स्वामी. पर्याय क्रमांक 2 अशा प्रकारचं उत्तर होतं. हा सोप्पं आणि चुन्नीचं खोपं वराडे सरांच्या भाषेत. ठीक आहे, आपल्या सगळ्या या ठिकाणी पुस्तकामध्ये या प्रश्नांचा समावेश केलेत. या सगळ्या उपपत्त्यांचा समावेश केलेला आहे. फायदेशीर ठरेल. पुस्तक ज्यांनी घेतलं नसेल ते ऑनलाईन बाय करा किंवा डायरेक्टली या ठिकाणी एक नंबर देतो, या नंबरवरती कॉल करा. 6363624042 या नंबरवरती पेमेंट करा, ॲड्रेस पाठवा, तुम्हाला स्पीड पोस्ट करून देतील. मध्येच विचारत होते पुस्तक कुठून भेटेल म्हणून म्हणतोय. चला आता पुढचा प्रश्न बघा. अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं असं इथं जोड्या लावायचं प्रश्न होता. ठीक आहे, जोड्या लावायचा इथं प्रश्न होता. इथं दिलं धन संक्रमण, इथं दिलं ऋण संक्रमण, इथं दिलं शून्य संक्रमण. आता इथं पर्याय दिलेत, उदाहरणं दिलेत. धन संक्रमणाचं उदाहरण काय आहे? जर टंकलेखन येणारं तंतुवाद्य लवकर शिकतात. ज्यानं टंकलेखन टायपिंग केलं त्याने तंतुवाद्य वाजवू शकतात. हे धन संक्रमण झालं. ऋण संक्रमण काय म्हणतोय की जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. म्हणजे ज्यानं जर्मनी शिकतोय त्या ठिकाणी त्याला इंग्रजी सुद्धा अवघड जाईल.
शिकत असताना जर्मन भाषा ही अडथळा निर्माण करते, जसं मराठी शिकताना कन्नड भाषा अवघड जाते. ठीक आहे. पुढचं शून्य संक्रमण, गणितातला विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहारात विद्यार्थ्याला जमत नाही, म्हणजे त्याचा फायदाही नाही तोटा बी नाही. या ठिकाणी काय झालं, शून्य संक्रमण. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. चला पुढचा प्रश्न, 4 प्रश्न राहिलेले आहेत. काय म्हणलंय, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती अवलंबून नसून फक्त सारखेपणावर नसून तत्व शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे. बघा शब्द आला सामान्यीकरण, आणि सामान्यीकरणाची उपपत्ती कोणाची आहे, पर्याय क्रमांक 2 C.H. जड यांची ही उपपत्ती आहे. C.H. जड यांची ही उपपत्ती आहे. आलं. काय म्हणलंय, व्याख्या सांगितली होती परंतु सामान्यीकरण करणे यावरती अवलंबून आहे असं सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 C.H. जड हे 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमणात घटकामध्ये सामान्यीकरण होते. संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. तर आता काय म्हणलं, इथपर्यंत काही महत्वाचं नव्हतं. सहेतुक अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणाची? बघा कसे प्रश्न असतात, डायरेक्ट उपपत्ती कोणाची यावरती प्रश्न आहेत. मग या ठिकाणी सहेतुक किंवा उद्दिष्टनिष्ठ कोणाची आहे, विल्यम बॅगली यांची. पर्याय क्रमांक 2. सोपं, पुन्हा चिमणीचं खोप आहे. घ्या, करेक्ट आहे. 16चं 2 17वं. काय म्हणलंय, एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केलीस त्याच्यात संक्रमण मूल्य वाढते. असे संक्रमणाची उपपत्ती कोणी मांडली? कुठली ध्येयनिष्ठ उपपत्ती कोणी मांडली? विल्यम बॅगली. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुन्हा या ठिकाणी 17व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आलंय. लवकर लवकर उत्तर देत चालायचे आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मी सगळे प्रश्न तुमच्या नजरेसमोरून घालतोय. आता हा 2021 ला आलेला प्रश्न आहे. 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचा अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचं सामान्यीकरण केलं तर घडतं. तर ही सामान्यीकरण संक्रमण उपपत्ती कोणाची? डायरेक्ट नावं 5 उपपत्त्या पाठ करा, 1 मार्क फिक्स आहे. 1 मार्क तुमचा फिक्स आहे. मग कुणाची आहे या ठिकाणी सामान्यीकरण उपपत्ती? विल्यम बॅगली यांची ही उपपत्ती आहे. सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे? C.H. जड यांची आहे. पर्याय क्रमांक 3. काय म्हणलंय, सामान्यीकरण उपपत्ती विचारलं होतं. सामान्यीकरण उपपत्ती 18व्याचं पर्याय क्रमांक 3. 18व्याचं 3. 19वा शेवटचं प्रश्न घ्या. काय म्हणलंय, अध्ययन विषयाचं विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेणे, विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्र, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश कोणाची उपपत्ती आहे? कोणाची उपपत्ती आहे ही? सामान्यीकरण उपपत्ती. जनरलायझेशन करायचंय, विविध विषयाचं अध्ययन करून सूत्र यांचा अभ्यास करून या ठिकाणी प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे सामान्यीकरण करणे, जनरलायझेशन करणे. मग कुणाची आहे? C.H. जड यांची या ठिकाणी सामान्यीकरण उपपत्ती. पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. 19व्याचं पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. चलो, अशा पद्धतीने अध्ययन संक्रमणाविषयीचा आपण सगळ्या उपपत्त्या पाहिल्या, त्याचे 19 प्रश्न आपण बघितले आतापर्यंत आलेले. तर इथं आपण या ठिकाणी अध्ययन संक्रमणाचा टॉपिक झाला असं आपण घोषित करू. उद्या नवीन टॉपिकला आपण सुरुवात करू. उद्या रविवार आहे परंतु सोमवारपासून या ठिकाणी नवीन टॉपिक आपण सुरू करूयात. ज्यांनी पुस्तक घेतलं नसेल तुम्ही बाय करा. सगळ्या व्यवस्थित नोट स्वरूपात मी दिलेलं आहे प्रश्नोत्तरासहित. ठीक आहे. चला थांबू इथे. या ठिकाणी कुठून घ्यायचं? ॲपमधून, बुक स्टोर इथून घ्या किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करा. ओके, बाय.